आज ना शॉपिंग करण्यासाठी आम्हाला बाहेर जायचं होतं, पण मागे जर लहान मुलं असतील तर त्यांना खाऊ न घालता पिऊ न घालता बाहेर जाणं म्हणजे अशक्य. तर मांडीवर होत्या मॅडम, या मॅडम आणि ताईची छोटी मुलगी इशिका, तिचं नाव इशिका आहे, तर तिला इशू म्हणतात. तर इशूचं चालू होतं सध्या भोजन. दोघींनाही घरी सोडलं, व्यवस्थित त्यांना आवरून वगैरे दिलं, कारण की मम्मींकडनं काही तर जेवण करत नाही. आणि आम्ही तिघी बहिणी आलो होतो दुकानामध्ये. विचार असा चालू होता की एवढे खाली एवढा राडा पडला या दुकानामध्ये, आता कुठूनच शोधायचे कपडे. कारण असं असतं ना, ते वरचे कितीही बॉक्सेस मध्ये काढून दिले तरी जे खाली टाकलेले असतं ना, माणूस त्याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न करतो. आधी थोडासा सलवार सूट घेऊ म्हटलं तर तो ट्राय केला, पण प्राईसच्या मानाने मला ते अजिबातच आवडले नाही. म्हणजे 3200-3500चा ड्रेस कसा दिसायला पाहिजे, म्हणजे बघता क्षणी तो आवडला पाहिजे, पण असं काही झालंच नाही. मग सलवार सूट सगळे साईडला ठेवले. म्हटलं हे काहीतरी नवीन पॅटर्न आलाय तर हा घातला, जरा आवडला. म्हणजे तो मेहंदी कलरचा जो तो मी फायनल केला तोच घेतला. पण असं वाटत होतं की हा नाईट ड्रेस तर नाही वाटत, म्हणजे 1400 रुपयाचा ड्रेस घ्यायचा, नाईट सूट नको ना वाटायला. तर तिथे 2-3 बायका आलेल्या, त्या म्हणतात नाही हा छान वाटतोय तुमच्यावर, तर घ्या नक्की. तर म्हटलं चला, आपला नाही, आपण कन्फ्युज होतोय, पण मस्त दुसरे सांगतात मग ठीक आहे आपण घेऊयात, कारण की तो छान. संभाजीनगरला जायचं अजिबातच फिक्स नव्हतं, पण मग ताईला घेण्यासाठी सासरी वगैरे आलेले तिचे, पण म्हटलं चला आपल्याला जायचंच आहे हॉस्पिटलसाठी संभाजीनगरला, तर मग ताई सोबतच निघालो. सोबत मम्मी. आता आम्ही एवढे हुशार, मागे ना 4 सीट 5 लोक बसू शकतात, सगळे सीट रिकामे, पण आम्हाला नाही, आम्हाला सोबतच सगळ्या बहिणींना बसायचं होतं. काही नाही, फक्त बहीण प्रेम उतू चाललेलं. आता भरपूर दिवस झाले, एक चांगलं हेअर कलर करायचं, त्याला फिटिंग करावी लागते, त्यामुळे असं वाटत नव्हतं की केमिकलचा यूज जास्त झाला पाहिजे. खूपच ग्रे हेअर दिसायला लागले, मग असं नको वाटायला की खूपच हाताला दिसायला लागलोय की काय, गमत करते, पण खूपच ग्रे हेअर झाले. म्हटलं चला आता भरपूर दिवस झाले, सिया पण 15 महिन्याची होत चालली, तर मग आता करू शकतो. तर मी यूज करते लॉरियलचा हेअर कलर, 400-500च्या रेंज मध्ये काहीतरी भेटलाय. तर दिवसभराची 2-3 कामं आटपवली आणि आज संध्याकाळी निघायचं होतं पुण्यासाठी. रात्री स्टॉपवर सोडण्यासाठी सगळे आलेले, मावशी, काका, मम्मी, अदिती. तर सकाळी पोहोचलो 5:30 वाजता पुण्याला. तर भेटू लवकरच, तोपर्यंत बाय बाय.